नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर सध्या हिवाळ्याचा सीझन चालू झाला आहे आणि बाजारामध्ये मुबलक प्रमाणात आवळे येतात। तर आवळ्याचे आपण अनेक पदार्थ बनवत असतो। त्यातलाच आज आपण अतिशय पौष्टिक असं आवळ्याचं चटपटीत पाणीपुरीचं पाणी बनवणार आहोत। तर आवळा आणि पाणीपुरी हा एक अनोखा आणि पोषक मूल्य प्रकार मानला जातो। आवळा आणि पाणीपुरीच्या संयोगामुळे काही महत्त्वाचे फायदे आपल्याला मिळत असतात, जसे की पचनशक्ती सुधारण्यासाठी, हृदयासाठी, त्वचेसाठी, रक्तदाबासाठी सुद्धा आवळा खूप पोषक मूल्यांनी भरलेला आहे। चला तर मग असं पौष्टिक आवळ्याचं चटपटीत पाणी कसं बनवायचं ते बघूयात। तर त्यासाठी मी इथे 4 मीडियम आकाराचे आवळे घेतले आहे। हे आवळे स्वच्छ धुवून बारीक तुकड्यांमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे। मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कट केलेले सर्व आवळे टाकायचे। यामध्ये मूठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याच्या निम्मे आपल्याला कोथिंबीरीच्या निम्मे आपल्याला पुदिन्याची पानं घ्यायची आहे। हे लक्षात असू द्या, कोथिंबीरीच्या निम्मे पुदिन्याची पानं घ्यायची आहे। यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहे। आता हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। लहान मुलांसाठी बनवणार असाल तर हिरवी मिरची थोडी कमी घातली तरीही चालेल। यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आहे, पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग आणि त्याचबरोबर 1 चमचा चाट मसाला किंवा पाणीपुरी मसाला सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात। रेग्युलर मीठ आणि 2 मोठे चमचे मी यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ टाकलेला आहे। आता या पाण्याचं रंग हिरवागार राहावा यासाठी आपण यामध्ये बर्फाचे 2-3 स्क्यूब आणि थंड पाणी टाकून मिक्सरवर फिरवून घेतलं आहे। तुम्ही रेग्युलर पाणी सुद्धा टाकू शकतात का, पण हे हिवाळ्यामध्ये बनवत आहोत। आता बघा आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। तर एक अशी चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे। तर मी ही प्रोसेस 2दा करणार आहे, म्हणजे या आवळ्याच्या जो काही चोथा आहे यामधलं सर्व पोषक मूल्य या पाण्यामध्ये उतरून जातात। तर पुन्हा एकदा मी मिक्सरवर याला फिरवून घेतलेलं आहे। याआधी सुद्धा मी आवळ्याचे लोणचं, आवळ्याचं रस्सम असे अनेक पदार्थ आवळ्याचे मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे। तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला ह्या रेसिपी माझ्या आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तर हे बघा अशा प्रकारे मी यामधून सर्व आवळ्याचं पोषक मूल्य काढून घेतले आहे। आता आपल्याला यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे। आवळा हा केस गळतीसाठी तर खूप उपयुक्त असा पदार्थ आहे। लहान मुलांच्या आहारामध्ये नेहमी आवळा ठेवावा, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते। तर यामध्ये मी 2 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता या स्टेजला आपण याचं चव घेऊन बघायची। यामध्ये काही मसाले तुम्हाला कमी वाटले तर तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करायचे आहे। तर मी पुन्हा यामध्ये थोडा चाट मसाला, थोडंसं काळं मीठ आणि रेग्युलर मीठ, त्याचबरोबर 1 चमचा गूळ पुन्हा ॲड केलेला आहे। ह्याला छान मिक्स करायचं आहे आणि अशी हिवाळ्यामध्ये केली जाणारी पौष्टिक पाणीपुरी तुम्ही सुद्धा करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।